नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, बीड जिल्ह्यातलं वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे आणि वाल्मिक कराडचा जेलमध्येच गेम करायचा आणि त्याची प्रॉपर्टी सरकार जमा करून आपणच विकत घ्यायची, अशा पद्धतीचं प्लॅनिंग सध्या राजकारणामध्ये चाललेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, बीड जिल्हा या ना त्या कारणानं नेहमी वादग्रस्त ठरत चाललेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडची टोळी ही प्रसिद्धी झोतात आलेली आहे। तसंच धनंजय मुंडे यांनी हे लोक सांभाळलेली ते देखील प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत। या वाल्मिक कराडावरती मोका दाखल करावा म्हणून सुरेश धस असतील किंवा या ठिकाणचे जे आमदार आहेत, प्रकाश सोळंके असतील किंवा अजून सगळे काय 4-5 आमदार असतील, हे सगळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सगळे उठले होते आणि यांनी रान उठवलं। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि वाल्मिक कराड याच्यावरती मोक्यांतर्गत कारवाई केली। आता असं झालेलं आहे की राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांचा विषय नेहमी अडचणीचा ठरायला लागलेला आहे। वाल्मिक कराड आता जेलमध्ये असताना त्याच्यावरती अनेक विविध प्रकारचे आरोप व्हायला लागलेले आहेत। मोक्का अंतर्गत त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। त्याला डायबिटीसचा त्रास आहे, म्हणजे अनेक व्याधीनं तो ग्रस्त आहे। आता सरकारनं त्याचा म्हणजे उज्ज्वल निकम यांनी, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी त्याची प्रॉपर्टी जप्त करावी असं आशयाचं कोर्टाला पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आता सध्या कामकाज सुरू आहे। त्यानं जरी याच्यातून आपल्याला सोडा म्हणजे मुक्तीसाठी जरी अर्ज दिलेला असला तरी तो त्याचा अर्ज कदापि मंजूर होणार नाही। वाल्मिक कराड याची प्रॉपर्टी जी आहे, संपत्ती जी हजारो कोटीची संपत्ती आहे आणि वाल्मिक कराडचा मुद्दा हा धनंजय मुंडे यांच्या राजकारणामध्ये तो आडवा ठरू शकतो, अडचणीचा ठरू शकतो। त्याच्यामुळं बघा, वाल्मिक कराड याचा गेम हा जेलमध्ये त्याचा होऊ शकतो अशी शक्यता अनेकांनी वर्तवलेली आहे आणि त्याची प्रॉपर्टी जी आहे ही प्रॉपर्टी सरकार जमा करायची केल्याच्या नावाखाली आपणच बळकवायची, म्हणजे ती पुन्हा खरेदी करायची, असं देखील होऊ शकतं असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। तसंच बीड जिल्ह्यातल्या देखील काहींचं म्हणणं आहे। आता वाल्मिक कराड हा अनेक व्याधीनं त्रस्त आहे, म्हणजे त्याला आजार आहेत, शुगर असन, BP असन, डायबिटीज, हे ते काय नाही काय, म्हणजे जेवढी तुमच्याकडे संपत्ती जास्त येते तेवढे तुम्हाला आजार लागतात। जेवढी तुमच्याकडे संपत्ती कमी असते त्याचं टेन्शन नसतं, शांत झोप लागते। 7 वाजता झोपला, सकाळी 6 वाजताच उठत असतो तो। परंतु ज्याच्याकडे संपत्ती जास्त आहे त्याला ती संपत्ती सांभाळण्याचं टेन्शन असतं, अजून प्रॉपर्टी कमवण्याचं टेन्शन असतं। त्याच्यामुळे त्याला झोप 12-1 वाजेपर्यंत झोप लागत नाही आणि 1 वाजता झोपला तरी तो 4 वाजता उठतो, म्हणजे 2-3 तास झोप। त्याच्यामुळे त्याला आजार वाढतात, अनेक आजाराने तो ग्रस्त झालेला असतो आणि तशाच पद्धतीचं हे वाल्मिक कराडचं सध्या तरी झालेलं आहे। वाल्मिक कराडला अनेक आजाराने त्रस्त केलेला आहे, अनेक आजाराने तो ग्रासलेला आहे आणि ह्याच आजाराचा फायदा घेऊन राजकारणी त्याचा जेलमध्येच काटा काढण्याच्या तयारीत आहेत। म्हणजे तो जर मेला तर त्यांनी जी कमवलेली संपत्ती आहे ही आपोआपच आपल्याला घेता येईल काय ना काहीतरी करून, असं म्हणून आता आपण याच्या अगोदर देखील पाहिलेलं आहे, असे अनेक गुन्हेगार हे जेलमध्येच संपवलेले आहेत, म्हणजे जेलमध्येच त्यांचा काटा काढून टाकलेला आहे आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या मात्र ह्या पुढाऱ्यांनीच बळकवलेल्या आहेत। असंच काहीसं वाल्मिक कराड याच्या बाबतीत देखील होऊ शकतं। वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडची टोळी जी आहे ती महाराष्ट्रभर गाजत आहे। वाल्मिक कराडचं नाव हे महाराष्ट्रभर गाजत आहे। एकेकाळी धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना वाल्मिक कराडच पालकमंत्री पद चालवत होते, हे देखील सगळ्यांनी आरोप केलेले आपण पाहिलेलं आहे। आता या ठिकाणी नवीन जे SP बसलेले आहेत बीडचे, कुमावत, हे देखील कडक आणि शिस्तीचे अधिकारी संबोधले जातात, परंतु शेवटी ते देखील माणूस आहे, त्यांना देखील भीती असते, मुलाबाळांची सगळ्यांची भीती असते। त्याच्यामुळे ते देखील अशा गोष्टींकडे म्हणजे एवढं काय करू शकत नाही, तेवढ्या पुरतं आता त्यांनी शिस्तीचे अधिकारी बरेच बदल केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये, परंतु गुन्हेगारी थांबल का नाही हे सांगता येणार नाही। त्यानंतर देखील अनेक अशा बीड जिल्ह्यामध्ये घटना घडलेल्या आहेत, काही घडू शकतं। बघा, अशाच पद्धतीनं
म्हणजे एकंदरीत वाल्मिक कराड याचा गेम होऊ शकतो. आता बघू आपण येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतंय काय नाही होईल हे देखील आपल्याला समजल. म्हणजे एकंदरीत वाल्मिक कराडचा काटा काढला की आपल्या मागे जे लागलेलं झंझट आहे, जे नाव जोडलं जात होतं गुन्हेगारांसोबत, ते मात्र कुठंतरी निघून जाईल. त्याच कारणामुळे अशा घटना होऊ शकतात. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील.